1980-90च्या दशकातलं मुंबई शहर, तेव्हा दाऊद इब्राहिम, अरुण गवळी, छोटा राजन, छोटा शकील, अमर नाईक, अश्विन नाईक, अबू सालेम, मन्या सुर्वे, टायगर मेमन, हाजी मस्तान, करीम लाला, वरदाराजन मुदलियार, माया डोळस असे एकापेक्षा एक तुर्रमबाई मुंबई अंडरवर्ल्ड गाजवायचे. पण ह्या प्रत्येक गँगस्टरच्या मागं त्याचे खुखार पंटर असायचे आणि त्यांच्या जीवावर या गँग चालायच्या. या प्रत्येक पंटरची समोरच्याला मारण्याची वेगळी स्टाईल असायची. त्यावरूनच त्याला ओळखलं जायचं. त्याच्या पॅटर्नवरूनच त्याला नावं पडायची. जसं की गर्दीतून गाडी पळवणारा सलीम चिकना, सावळ्या रंगाचा सादिक कालिया, लंगडा परेश, सलीम कुत्ता. प्रत्येक नाव आपापल्या खास गोष्टींमुळे खुखार झालेलं होतं. पण त्यात सगळ्यात वर नाव यायचं ते येडा गोपाळचं. हा गोपाळ अख्ख्या मुंबईत एकटाच फिरायचा. जास्त विचार करायचा नाही. मधूनच झटका आला की मोठ्यानं ओरडायचा, अचानक रडायचा आणि अचानक मोठ्यानं हसायचा. टार्गेटवर असलेल्या माणसावर असा सुटायचा की त्याचा जीव घेतल्याशिवाय तो शांत बसायचा नाही. पुढचा मरेपर्यंत तो येड्यासारखंच वागायचा. तो एकटा जरी दिसला तरी मोठमोठे गार व्हायचे. पण हाच येडा गोपाळ पोलिसांच्या एकदम साध्या ट्रॅपमध्ये फसला आणि कायमचा संपला. गँग नसतानाही मुंबई अंडरवर्ल्डवर सलग 10 वर्ष स्वतःचा दबदबा ठेवणाऱ्या येडा गोपाळची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ. जे हॉस्पिटल पासून गिरगाव चौपाटीला जाणाऱ्या रस्त्यावर कामाठीपुरा लागतो. त्याला लागूनच असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल रोडवर पूर्वी अलंकार थिएटर नावाचं एक सिनेमा टॉकीज होतं. 80च्या दशकात या टॉकीजच्या समोर इस्माईल नावाचा गँगस्टर ब्लॅकमध्ये सिनेमाची तिकीटं विकायचा. पण नंतर त्यानं स्वतःची टोळी बनवून आजूबाजूच्या हॉटेल्स आणि दुकानांमधून वसुली करायला सुरुवात केली. तो कोणत्याही हॉटेलमध्ये शिरायचा, जेवायचा, दारू प्यायचा आणि पैसे न देताच निघून जायचा. दिवसेंदिवस त्याची दहशत वाढतच होती. अलंकार थिएटरच्या समोरच पूर्णिमा रेस्टॉरंट नावाचं उडपी हॉटेल होतं, जे मंगलोरचे शेट्टी ब्रदर्स सांभाळायचे. या भागात शेट्टी लोक मोठ्या प्रमाणात राहायचे आणि हेच शेट्टी ब्रदर्स त्यातले मोठी हस्ती होते. अरुण गवळीच्या गँगसोबत शेट्टींचं मॅटर झालं की हेच सॉल्व्ह करायचे. एक दिवस इस्माईल पूर्णिमा रेस्टॉरंटमध्ये घुसला आणि त्यानं चाकू दाखवून शशी शेट्टीकडे हप्त्याचे पैसे मागितले. शशी शेट्टीने त्याला नकार देताच त्यानं चाकूनं शशीवर हल्ला केला. या हल्ल्यात शशी शेट्टी वाचला, पण त्याला इस्माईलचा बदला घ्यायचा होता. इस्माईलची सुपारी वाजवणारा एक माणूस त्याला भेटला. पूर्णिमा रेस्टॉरंटच्या समोरच असलेल्या अलंकार थिएटरच्या वर ढोलकिया ब्रदर्सचं ऑफिस होतं. शेट्टी ब्रदर्सचं त्यांच्याशी चांगलं जमायचं. हे वरवर लॉज, डान्स बार, रेस्ट हाऊस आणि कन्स्ट्रक्शन्सची कामं दाखवायचे. पण त्यांचा खरा पैसा होता अंमली पदार्थांच्या तस्करीतला. याच ढोलकिया ब्रदर्सच्या गाडीवर गोपाळ नायक नावाचा यंग पोरगा कामाला होता. शशी शेट्टीने त्याला पैशांच्या बदल्यात इस्माईलला मारण्याची ऑफर दिली. गोपाळनं पहिल्याच बोलण्यात ऑफर एक्सेप्ट केली. दुसऱ्याच दिवशी इस्माईल पुन्हा हप्ता मागण्यासाठी पूर्णिमा रेस्टॉरंटमध्ये जात होता. पण गोपाळने त्याला रस्त्यावरच धरलं आणि त्याच्या पोटात एकामागून एक चाकूनं सपासप वार केले. इस्माईल जागीच कोसळला. त्याचा जीव गेला होता, पण गोपाळ त्याला सोडत नव्हता. काही केल्या त्याचा चाकू थांबत नव्हता. वार करताना तो मोठ्यानं ओरडत होता. इस्माईलच्या शरीरातून मांसाचे तुकडे तुटून बाहेर पडू लागले. त्याचं रक्त गोपाळच्या चेहऱ्यावर उडत होतं. कित्येक वार केल्यानंतर अखेर गोपाळ शांत झाला. पण हे दृश्य बघणाऱ्यांच्या काळजाचा मात्र थरकाप उडाला. असा सणकी खुनी तेव्हा परिसरातल्या कोणीही बघितला नव्हता. गोपाळ नायकचा हा अवतार बघूनच लोकांनी त्याला नाव दिलं येडा गोपाळ. इस्माईलच्या खुनानंतर येडा गोपाळ आणि शशी शेट्टीला जेलमध्ये जावं लागलं. पण काही दिवसांनी बाहेर आल्यावर शेट्टी लोक त्यांना हिरो समजू लागले. शशी शेट्टी आता ह्या लोकांचा मसिहात झाला होता. तर लोक गोपाळ नायकला सुद्धा गोपाळ शेट्टी म्हणू लागले. शशी शेट्टीची दहशत एवढी वाढली की भाई ठाकूर, अँथनी कालिया असे लोक पूर्णिमा रेस्टॉरंटमध्ये त्याला भेटायला येऊ लागले. बघायला गेलं तर येडा गोपाळनं आधी मारामाऱ्या बऱ्याच केल्या होत्या, पण हा त्याच्या आयुष्यातला पहिलाच खून होता. पहिल्याच प्रयत्नात त्याची अंडरवर्ल्डमध्ये चर्चा होऊ लागली. अनेकांनी त्याला गँगमध्ये येण्याच्या ऑफर्स दिल्या. पण येडा गोपाळ सहसा कुणाचं काम करायला तयार नसायचा. कामाच्या शोधात मंगलोर जवळच्या एका लहानशा गावातून अंधेरीच्या मरोळ भागात राहायला आलेल्या गोपाळ नायकचा येडा गोपाळ शेट्टी झाला. इस्माईलच्या खुनानंतर तो शेट्टी ब्रदर्स आणि ढोलकिया ब्रदर्सच्या अगदी जवळचा बनला. आजूबाजूच्या एरियामध्ये लोक त्याला इज्जत देऊ लागले.
ज्यानंतर शेट्टी ब्रदर्सनं दारू आणि मटक्याचे अड्डे सुरू केले. ढोलकिया ब्रदर्सला शेट्टीनं प्रोटेक्शन दिलं असल्यानं त्यांचा धंदा सुद्धा चांगला सुरू होता. मग एक दिवस ताडदेव भागात राहणारे काही शेट्टी लोक येडा गोपाळकडे आले. जसा इस्माईलचा खून केला तसंच ताडदेव भागातल्या अशोक नांगरेला संपवण्याची त्यांनी गोपाळला विनंती केली. तेव्हा येडा गोपाळनं विजय उतेकर या पार्टनरला सोबत घेऊन ही सुपारी सुद्धा वाजवली. त्यानंतर तो फरार झाला. पण शशी शेट्टीच्या सांगण्यावरून त्यानं सरेंडर केलं. नंतर शशीने त्याला बाहेरही काढलं. या दुसऱ्या खुनानंतर येडा गोपाळ जास्तच फेमस झाला. तो शर्टाची वरची 3 बटणं उघडी ठेवून शहरात एकटाच फिरायचा. सुपारी मिळाली की टार्गेटला भर रस्त्यात संपवायचा. मारताना मोठ्यानं ओरडायचा. मृतदेहाचे पार तुकडे केल्यानंतरच तो त्याला सोडायचा. त्याला बघून लोकांच्या अंगावर काटाच यायचा. 4 चौघात बसलेला असल्यावरही त्याच्या चेहऱ्यावर कोणतेही भाव नसायचे. काहीही करताना तो जास्त विचार करत नव्हता. तो एकदम मोठ्यानं हसायचा तर कधी अचानक रडायला लागायचा. येडा गोपाळच्या या स्वभावामुळे नवीन माणसं सहसा त्याच्याशी बोलणं टाळायचे. त्याच्या क्रूरतेचे किस्से अंडरवर्ल्डमध्ये फेमस होऊ लागले. पण त्याच्या विरोधात माणसं उभी करण्याची हिंमत कोणामध्येच नव्हती. SVP रोडच्या जवळच असलेल्या दगडी चाळीत राहणारा अरुण गवळी शेट्टी लोकांच्या धंद्यांच्या विरोधात होता. त्याचा पंटर बाबू रेशम शेट्टींच्या पोरांना दिवसा ढवळ्या मारायचा. त्याचा ढोलकियाच्या धंद्यावर सुद्धा परिणाम होत होता. म्हणून शेट्टी ब्रदर्स आणि ढोलकियानं मोठ्या प्रमाणात पैसा जमा करून येडा गोपाळ आणि विजय उतेकरला बाबू रेशमची सुपारी दिली. मग 5 मार्च 1987ला त्यांनी बाबू रेशमचा गेम वाजवला. या गोष्टीमुळे अरुण गवळी भयंकर चिडला होता. यानंतर जीवाला धोका असल्याचं ओळखून काही दिवसांतच शशी शेट्टी आणि उदय शेट्टीनं आपला हॉटेलचा धंदा मंगलोरला शिफ्ट केला. नंतर त्याच्या धंद्यावर शेट्टी कम्युनिटीच्या बाकी भाईंनी ताबा मिळवला. पण शेट्टी ब्रदर्सच्या जाण्यामुळे ढोलकिया ब्रदर्सची सिक्युरिटी कमकुवत झाली होती. त्यांनी आधीच अरुण गवळी, दयानंद सुवर्णा गँगसोबत पंगा घेतलेला असल्यानं आणि बाबू रेशमचा गेम वाजवल्यानं त्यांच्या जीवाला धोका होता. त्यावेळी सुद्धा येडा गोपाळ त्यांच्याकडं ड्रायव्हर म्हणूनच काम करत होता. 1987 आणि 1988 मध्ये महेश ढोलकिया आणि अरविंद ढोलकियाचा खून केला गेला. यानंतरही साऊथ मुंबईत शेट्टी गँग ऍक्टिव्ह राहिली. पण येडा गोपाळचं अंडरवर्ल्डमध्ये वजन वाढलं होतं. पैसा घेऊन सुपाऱ्या वाजवण्याचं त्याचं काम सुरूच होतं. पण त्या काळी शेट्टी गँग दाऊदसाठी काम करायची. म्हणूनच येडा गोपाळ सुद्धा त्यांच्या सांगण्यावरून खून पाडायला लागला. तो 4 चौघात मारायचा. पण भीतीपोटी त्याच्या विरोधात कोर्टात साक्ष द्यायला कोणीही तयार होत नसायचं. त्याला कधीही दारू प्यावीशी वाटली की तो कोणत्याही बारमध्ये शिरायचा. तिथे दारू प्यायचा, जेवण करायचा. डान्स करणाऱ्या मुलीपैकी एखादी आवडली की तिला खांद्यावर टाकून घेऊन जायचा. जाताना बारच्या गल्ल्यात हात घालून हाताला लागतील तेवढे पैसे काढून घ्यायचा. त्याला नाही म्हणायची कुणातच हिंमत नव्हती. इतकी येडा गोपाळची दहशत त्या काळी पसरली होती. दरम्यान 90चं दशक सुरू होताच दाऊद गँग आणि गवळी गँगमधला गँग वॉर पीकवर होता. ह्या गँगचे मेंबर एकमेकांना जिथं दिसल तिथं मारायचे. अशातच 26 जुलै 1992ला गवळी गँगच्या शैलेश हळदणकरनं दाऊदच्या बहिणीचा नवरा इस्माईल कासकरची हत्या केली. या घटनेमुळे दाऊद प्रचंड संतापला होता. तितक्यात एका प्रकरणात पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत शैलेश हळदणकर जखमी झाला. त्याला JJ हॉस्पिटलच्या वॉर्ड नंबर 18 मध्ये ॲडमिट करण्यात आलं होतं. मग दाऊदच्या सांगण्यावरून त्याचा गुरु सुभाष सिंग ठाकूरनं 25-30 जणांना सोबत घेऊन हॉस्पिटलवर AK-47 हल्ला केला. त्यात शैलेश हळदणकर आणि 2 पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला. मुंबईमध्ये पहिल्यांदाच AK-47चा वापर झाला होता. म्हणून सगळीकडेच भीतीचं वातावरण पसरलं होतं. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे हल्लेखोरांमध्ये सुभाष ठाकूर सोबत येडा गोपाळ सुद्धा होता. पुढे गोपाळला ढोलकियाच्या सीझर्स पॅलेसमध्ये डान्स करणारी एक मुलगी आवडली. येडा गोपाळनं तिच्याशी लग्न केलं. येडा गोपाळ आता त्याच्या मरोळ भागातला सगळ्यात मोठा भाई बनला. तो तिथले छोटे मोठे मॅटर सॉल्व्ह करायला लागला. त्यानं मंगलोरला घरही बांधायला घेतलं होतं. तसं येडा गोपाळचं कोणाशीच वाकडं नव्हतं. पण इस्माईलच्या खुनानंतर तो पक्का सुपारीबाज बनला होता. असं करत करत 1993चं साल उजाडलं. एकदा सुपारीच्या कारणावरूनच त्याचे रामानंद पायदे नावाच्या एका लोकल नेत्यासोबत खटके उडाले. येडा गोपाळ त्याला कधीही मारू शकत होता. ही गोष्ट पायदेलाही माहीत होती. पण राजकीय प्रतिष्ठा जपण्यासाठी तो स्वतः येडा गोपाळला मारू शकत नव्हता. पण त्याचे पोलिसांसोबत मोठे कॉन्टॅक्ट्स होते. याच कॉन्टॅक्टमधून त्यानं एन्काउंटर स्पेशालिस्ट इन्स्पेक्टर प्रदीप सूर्यवंशी यांना सगळी स्टोरी सांगितली.
प्रदीप सूर्यवंशी तेव्हा काही मोठ्या एन्काउंटर्समुळे चर्चेत होते. त्यांनी येडा गोपाळला आधी अंधेरी पोलीस स्टेशनमध्ये बोलावलं. तोही नेहमीच्या सवयीप्रमाणे जास्त विचार न करता पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला. सूर्यवंशींनी त्याला एका प्रकरणाच्या तपासासाठी जायचंय असं म्हणत गाडीत बसवलं. येडा काहीही न बोलता त्यात बसला. सूर्यवंशी यांच्यासोबत 4 पोलीस शिपाई सुद्धा होते. पण येडा गोपाळला त्यांच्यावर जराही संशय आला नाही. गोपाळला घेऊन पोलिसांची गाडी बोरिवली नॅशनल पार्क जवळ गेल्यावर त्याने पळण्याचा प्रयत्न केला, म्हणून त्याला शूट करावं लागलं असं सांगून सूर्यवंशी यांनी येडा गोपाळचा एन्काउंटर केला आणि तो कायमचा संपला. जास्त विचार न करणं हाच त्याचा प्लस पॉइंट होता. पण त्याच गोष्टीमुळे येडा गोपाळचा अंत झाला. पोलिसांच्या रेकॉर्डमध्ये येडा गोपाळनं 1983 ते 1993 या 10 वर्षांच्या काळात 60 पेक्षा जास्त खून केले होते. तो अंडरवर्ल्डमधला सगळ्यात क्रूर मानसिकतेचा गुन्हेगार मानला गेला. 10 वर्ष मुंबईत ज्याच्या नावानं लोक थरथरायचे, तो शेवटी एका पोलिसांच्या साध्या ट्रॅपमध्ये अडकला. ना समोर दाऊदची गँग होती, ना गवळीची, ना हातात बंदूक होती ती फक्त पोलिसांची एक गाडी, 4 शिपाई आणि बोरिवली नॅशनल पार्क जवळ संपलेला येडा गोपाळ.